गोंडपिंपरी तालुक्यातील गोजोली वटराणा जंगल परिसरातून चोरीस गेलेल्या उच्चदाब विद्युत केबल प्रकरणाचा धाबा पोलिसांनी अवघ्या 5 दिवसात छडा लावत मोठे यश मिळवले आहे। MSEDCLच्या विद्युत लाईन प्रकल्पासाठी ठेवण्यात आलेले 2 HT पॉवर केबल ड्रम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली होती। या प्रकरणी समीर रमेश डिवरे राहणार सोनेगाव नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून धाबा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहिती, गोपनीय सूत्रे आणि हालचालींचा बारकाईने मागोवा घेत आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले। आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर चोरीस गेलेले प्रत्येकी 500 मीटरचे HT केबल जप्त करण्यात आले। जंगल परिसरात नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती आहे। या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेले एक हायड्रा क्रेन, 2 आयशर वाहने, एक होंडा सिटी कार तसेच आरोपींकडील मोबाईल फोन असा तब्बल 88,34,305 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। मोठ्या आर्थिक मूल्याच्या या चोरीचा पर्दाफाश झाल्याने परिसरातील औद्योगिक आणि विद्युत क्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे। सदर कारवाई धाबा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सह पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 8 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अल्पावधीत गुन्हा उघडकीस आणत मोठा मुद्देमाल हस्तगत केल्यामुळे धाबा पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे।